नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? आनंदा लक्ष्मण पाटील. आपण कुठून आलात? धुळे जिल्हा, गाव सांजोरी, महाराष्ट्रामधून. आपला व्यवसाय काय आहे? सर, मी सिक्युरिटीमध्ये काम करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी आपलं 24 सप्टेंबर 2013 घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या भक्ती करण्या अगोदर मी स्वाध्यायामध्ये जायचो, भावफेरी करायची, परत मंगलाष्टक म्हणायचे, सर्व स्तोत्र म्हणायचे, परत भावगीत म्हणायचो, परत वणीगडावर जाणे, परत आपलं शिर्डीचे साईबाबा तिथं पण आम्ही पायी जायचो. परत आपलं एकादशी वगैरे, आपलं महादेवाचा उपास वगैरे ते सगळं करायचो आम्ही. चतुर्थी वगैरे 10 दिवस गणपतीची पूजा आरती करायचो. दरवर्षी आमची कुळदैवत होती एकविरा देवी, एकविरा देवीच्या दर्शनाला जायचो. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्तिसाधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, या भक्तिसाधना आपण करत होतात. तर मुळातच आपण भक्तीमध्ये होतातच, तर असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे का वळालात? सर, एवढी भक्ती करूनही मला असं सुखशांती भेटायची नाही. माझे असं व्यसन वाढतच गेले. मांस मच्छी जुगार वगैरे, सर्व दारू, सर्व बिडी सिगरेट, परत गांजा वगैरे सर्व मला व्यसन लागत गेले हळूहळू. असं सुखशांती वाटायची नाही. की एक दिवशी असं आलं की परमात्मा म्हटलं खरे असतील ना, मला चांगला मार्ग दाखवा म्हटलं, खरे परमात्मा असतील तर, नाही तर मी काही पण करून घेईल बाबा जीवाचं, असं सांगितलं. परमात्माच्या दयेने मला 3-4 दिवसातच आमच्या गावात एक भगतजीने नाम घेतलं होतं. त्यांनी मला प्रेरणा केली की बुवा असं आहे, संत रामपालजी महाराजांचं नामदीक्षा घेशील का असं. मग त्यांनी मला ज्ञानगंगा पुस्तक दिलं वाचायला. त्याच्यामध्ये मी वाचलं सर की ब्रह्मविष्णू महेश यांचे जन्ममृत्यू होतो, ते अजर अमर नाही आहेत. तर माझा एकदम असं खटका पडला दिमागात की बुवा मी तर यांचीच भक्ती करत होतो आणि यांचा तर जन्ममृत्यू होतो, मग अमर परमात्मा कोण आहेत. मग ते पुस्तक वाचलं मी. त्याच्यामध्ये की पूर्ण परमात्मा कबीर साहेब आहेत, सर्व प्रमाण बघितलं. मग मी त्या भगतजींना सांगितलं, म्हटलं भगतजी मला नामदीक्षा घ्यायची आहे, कुठं घेता म्हटलं. मग त्यांनी मला सांगितलं की बुवा हरियाणाला घ्यावं लागते नामदीक्षा. मग मी हरियाणा जाऊन नामदीक्षा घेतलीस. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांच्या अनुयायाकडून संत रामपालजी महाराजांची माहिती घेतली आणि थेट हरियाणामध्ये जाऊन संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला. तर मला असं विचारायचं आहे की महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रामध्ये बरेचसे संत होऊन गेलेत आणि सध्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये बरेचसे संत आहेत जे श्रद्धाळूंना ज्ञान देत आहेत आणि भक्ती सांगत आहेत. तर असं असतानासुद्धा आपण केवळ कोणाच्या सांगण्यावरूनच संत रामपालजी महाराजांचा मार्ग अगदी हरियाणाला जाऊन का घेतला? सर, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मी अशी घेतली की त्यांचे जे ज्ञान देतात ते सर्व शास्त्रानुसार देतात. ते सर्व ग्रंथ खोलून दाखवता की बा पूर्ण परमात्मा कोण आहे, शास्त्रविधी काय आहे, काय असं. मग सर्व मला ते आवडलं, त्यांचं ज्ञान सर्व प्रमाणित भक्ती सांगतात शास्त्रानुसार. त्यामुळे मी नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज असे एकमेव संत आपल्याला आढळले की जे शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि त्या भक्तीमुळे आपल्याला जीवनामध्ये रुची येते आणि ती भक्ती साधना करायला आपल्याला आवड निर्माण होते. तर ह्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की आपणसुद्धा भक्ती करत असताना आपल्या जीवनामध्ये या भक्तीमुळे काही अनुभव किंवा काही बदल आपल्याला आढळला का? हो सर, जसं संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली तसं मला सर्व माझे व्यसन सुटले. दारू, मांस मच्छी जुगार वगैरे सर्व मी व्यसन करायचो. सगळं माझे व्यसन सुटलं. परमात्माच्या दयेने चांगली नोकरी मला भेटली. आज सुखी जीवन जगतोय बघा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपलं व्यसन सुटलं, तर मला असं म्हणायचं आहे की व्यसन सुटण्यासाठी आज बरेचसे केंद्र उपलब्ध आहेत
नशामुक्ती केंद्र, आणि त्या केंद्रामध्ये जाऊन जर एखादा नशेली माणूस आहे तर तो त्याचं व्यसन हे पूर्णपणे सोडू शकतो. तर तुम्ही अशा केंद्रामध्ये न जाता संत रामपालजी महाराजांच्या मार्गात का गेल्यात? सर, संत रामपालजींचं जे ज्ञान आहे ते सर्व शास्त्रानुसार सांगता आणि त्यांचे जे मंत्र देतात त्या मंत्रामध्ये पॉवर आहे. ते मंत्र जापाने ते व्यसन ऑटोमॅटिक आपल्याला नकोसं होऊन जातं. मग त्यामुळे आपल्याला ते असं ऑटोमॅटिक व्यसन सुटतं आणि परमात्माच्या भक्तीमध्ये लागतं. तर आपण आपल्या या अनुभवातून आपल्यासारखे जे काही आज दुःखी कष्टी लोक आहेत, जे स्वतःसुद्धा आज व्यसनाधीन झालेले आहेत आणि त्या व्यसनापासून ते मुक्तता चाहतात, परंतु त्यांना तो मार्ग मिळत नाही, तर अशा लोकांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? सर, मी तर विनंती करू शकतो की त्यांनी आपलं संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग येतं. त्या सत्संगाच्या खाली पट्टी चालते, त्या पट्टीवर नंबर फ्लॅश होता. ते संत आपलं ज्ञानगंगा पुस्तक आणि जगण्याचा मार्ग कोणतं पण एक पुस्तक फ्री मागवू शकता आणि जीवनाचं कल्याण करू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज टी व्ही चॅनल्सवर, बऱ्याचशा टी व्ही चॅनल्सवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होतात आणि आत्तासुद्धा आपण बघू शकतात की आपल्या टी व्ही चॅनल्सवर काही नंबर फ्लॅश होत आहेत. त्या नंबरवर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकतो. तर मला असं विचारायचं की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नाही सर, नामदीक्षेसाठी 1 रुपयासुद्धा खर्च लागत नाही. नाम सर्व मोफत भेटतं. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.